लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। सातारा आणि माढा या दोन लोकसभेच्या मतदारसंघात भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। महायुतीची महत्त्वाची बैठक साताऱ्यातल्या शासकीय विश्रामगृहावर झाली। यावेळी युतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते। तसंच यामध्ये साताऱ्यात रविवारी होणाऱ्या महामेळाव्याचं ठिकाण ठरवण्यात आलं। तर बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सातारा आणि माढा मतदारसंघात महायुतीचाच खासदार निवडून आणण्याचा निर्धार करत एक प्रकारे युतीने निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली। या बैठकीला पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, शिवसेनेचे आमदार महेश शिंदे, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसंच घटक पक्षांचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। येणाऱ्या 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामधून 45+ खासदार हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी निवडून आणण्याचा निर्धार जो राज्याच्या नेतृत्वाने केलेला आहे, तोच निर्धार जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी केलेला आहे। त्याची पहिली सुरुवात मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही एक मोठा मेळावा गांधी मैदानावरती सायंकाळी 4 वाजता आयोजित केलेला आहे।